तुम्ही पुणे मुंबई प्रवास करत असाल आणि तुम्हाला डेक्कन क्वीन माहीत नाही असं होणं शक्य नाहीये. दख्खनची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ट्रेनची देशभरात चर्चा आहे. भारतातली पहिली सुपरफास्ट ट्रेन म्हणून डेक्कन क्वीनला ओळखलं जातं. विशेष म्हणजे पहिली डायनिंग कार देखील याच ट्रेनमध्ये सुरू झाली होती. 1 जून 1930ला ही ट्रेन सुरू झाली होती आणि या ट्रेनचा आज 96वा वाढदिवस आहे. या ट्रेनचा दरवर्षी पुण्यात मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला जातो. यंदाही तो करण्यात आलाय. मुंबई पुण्याला जोडणारी आणि प्रवाशांच्या पसंतीची ट्रेन म्हणून डेक्कन क्वीनची ओळख आहे. या ट्रेनच्या अनेक कथा आहेत, पण भारतातल्या 350 ट्रेन ज्या कल्याण स्टेशनला थांबतात त्या स्टेशनला डेक्कन क्वीन मात्र कधीच थांबत नाही. याचं कारण लपलंय एका अपमानामध्ये. नेमका हा किस्सा काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. काळ होता स्वातंत्र्यपूर्वीचा. भारतात रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर इंग्रजांनी सर्वदूर जाळं पसरवण्यास सुरुवात केली. मुंबई ते पुणे अशी डेक्कन क्वीन देखील सुरू झाली. प्रीमियम क्लास ट्रेन म्हणून या ट्रेनची ओळख होती. फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास अशीच या ट्रेनची रचना होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या भागातनं ट्रेन जात असे त्या भागातील नगरपालिकेला एक विशिष्ट कर हा रेल्वेला भरावा लागत असे. डेक्कन क्वीनने हा जो कर आहे तो काही वर्ष भरला नव्हता. त्यामुळे कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचलं होतं. कोर्टात हा खटला चालला. कोर्टाने नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला. नगरपालिकेने डेक्कन क्वीनचं इंजिनच जप्त करून टाकलं. दुसऱ्या दिवशी रेल्वेने दंड भरून त्यांचं इंजिन सोडवलं, पण इंजिन जप्त केल्याची सल रेल्वे प्रशासनाच्या मनात होती. रेल्वे प्रशासनाने इथून पुढे कल्याण स्टेशनला डेक्कन क्वीन न थांबवण्याचा निर्णय हा घेतला. या निर्णयानंतर आजपर्यंत कल्याणमध्ये डेक्कन क्वीन कधीच थांबली नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डेक्कन क्वीन सुटल्यानंतर ती थेट कर्जतला थांबते. पुढे लोणावळा, शिवाजीनगर आणि मग पुणे स्टेशनला तिचा शेवटचा थांबा आहे. ही भारतातली सुपरफास्ट ट्रेन म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पुढच्या काळात देखील या रेल्वेचे थांबे कमीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही पुणे मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या या ट्रेनमध्ये लक्षणीय आहे. अनेक सरकारी कर्मचारी सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईला ऑफिससाठी येतात आणि संध्याकाळी पुन्हा याच ट्रेननी घरी जातात. डेक्कन क्वीन ही भारतातली प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 1 जून 1930ला ती सुरू करण्यात आली. या ट्रेनची खासियत म्हणजे या ट्रेनला जी डायनिंग कार लावलेली आहे ती. इंग्रजांच्या काळापासून ही डायनिंग कार डेक्कन क्वीनमध्ये सुरू आहे. या डायनिंग कारमध्ये तुम्ही रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने जेवण करता तसंच इथे टेबल खुर्चीवर बसून तुम्ही नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता. इंग्रजांपासून सुरू झालेली ही डायनिंग कार आजही डेक्कन क्वीनमध्ये सुरूच ठेवण्यात आली आहे. डेक्कन क्वीन ही त्यावेळच्या भारतातल्या सर्वात श्रीमंत लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. पुण्यामध्ये घोड्यांची रेस जी व्हायची ती पाहण्यासाठी जाणाऱ्या श्रीमंत लोकांसाठी ही ट्रेन होती. सध्या ट्रेनचे कोचेस सर्वात आरामदायी आहेत. ही रेल्वे ताशी 105 किलोमीटर जो प्रति तास वेग आहे या वेगाहून अधिक वेगाने धावते. या ट्रेनमध्ये पहिला विस्टा डोम कोच देखील सुरू करण्यात आला आहे, ज्यामधून तुम्ही खंडाळ्याच्या सह्याद्रीचा नजारासुद्धा घेऊ शकता. 96 वर्षाच्या प्रवासामध्ये काही मोजक्या घटना वगळता ही ट्रेन अविरत सुरू आहे. वर्षाच्या 365 दिवस ही ट्रेन मुंबई आणि पुणे या 2 शहरांना जोडत आली आहे. इतक्या वर्षानंतरही या ट्रेनने तिची खासियत ही काही सोडली नाही आहे. त्यामुळे तुम्ही कधी डेक्कन क्वीननी प्रवास केला आहे का? तुमचे काय अनुभव आहेत हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.